नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज स्पेशल दोन गोष्टी सांगण्यासाठी तुमच्यासाठी आलेलो आहो. एक तर हे सगळं खोटं आहे की पोर्टलवर येऊन हे फॉर्म भरा, ते फॉर्म भरा, इथे दर्ज करा. मी काल बऱ्याच जणांना पाहत होतो की हप्ता नाही आला तर मग तुम्ही काय करणार, इथे या, अर्जदार लॉग इन करा. अर्जदार लॉग इनमध्ये मग तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाका, युजर नेम पासवर्ड टाका आणि यानंतर मात्र तक्रार नोंदवा. याची काहीही गरज नाही. ही असं काहीही करायची गरज नाही आहे. तुम्ही पात्र आहात, तुम्हाला आजपर्यंत हप्ते भेटले, 11 हप्ते व्यवस्थित भेटले. आता तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज नाही. म्हणजे काय ट्रेंड चालवला, कशामुळे करत आहेत हे यूट्यूबवाले, हे त्याचं त्याला माहिती. तुम्ही असे किती अर्ज कंप्लेंट टाका, तुमच्या एकट्याचे पैसे रुकलेत का? नाही. 50% महिलांचे पैसे रुकलेत. आज यादी आली, जवळपास 50% महिलांचे राज्यभरात पैसे रुकलेत. मग हे प्रत्येकानं अर्ज अर्ज करायचा, लॉग इन करायचे, कशाला टाइमपास करता? लाडक्या बहिणींसाठी कशाला त्रास देता? असं असं काही नसतं, असं काही करायची गरज नाही आहे. हे स्पेशल तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची. दुसरी गोष्ट म्हणजे आता 12वा हप्ता पडला का? आणि 12वा हप्ता कालच्या 13 तारखेला जे 12 तारखेला जे आहे पडला का? तर आज मी तुम्हाला सांगतो, जसं 5 ते 11 तारखेपर्यंत 12वा हप्ता डीबीटी झाल्याची नोंद आली, पण 12व्या तारखेची अजूनही कुठूनही खबर नाही आली, नोंद नाही आली. वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी तरी ही मोठी गोष्ट आहे, कारण मी शोधत आहे 12वा हप्त्याची आजपर्यंत कपातीची डीबीटीची नोंद नाही आली. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांगणं आहे की कोणत्याही ॲप्लिकेशनवर जाऊन लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये छेडछाड करू नका. अर्ज आपला व्यवस्थित आहे, आपण पहिलेच अर्ज भरलेला आहे. आपल्या काही सीमा आहेत ज्या आपण माहीत आहेत, आपण या सगळ्या मांडलेल्या आहेत की उत्पन्न जे आहे, आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जे आहे अधिक नाही आहे आपलं. ज्यांच्या कुटुंबात सदस्य आयकरदाता नाही आहे, ज्यांच्या कुटुंबात सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त, तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. फक्त हे कसं आहे माहिती का, हे दिशाभूल करण्याचे काम आहेत, बाकी काही नाही. तुम्हाला सांगत आहे मी, तीच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत आता तर कोणता लाभ नाहीच आहे, तर ते दुसरं काय लाभ घेणार आहेत? बाकी आणखीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपसंचालक हे सगळं असतं तर लाभच घेतला नसता ना लाडक्या बहिणीने. ज्याच्याकडे चारचाकी बिलकुल नाही. ह्या सगळ्या अटी शर्ती आपण पूर्ण केलेल्या आहेत. बिलकुल हात जोडून सांगतो, अर्ज प्रक्रियेमध्ये दखल देऊ नका. आपला अर्ज व्यवस्थित आहे, मूर्खांच्या नादी लागू नका. आपण अर्ज व्यवस्थित भरलेला आहे. प्रत्येकजण प्रत्येक म्हणजेच 2-4 जण आहेत ठग, त्यांना रोज काही ना काहीतरी टाकायचंच असतं, म्हणून हे काही ना काहीतरी तुम्हाला भैलवतात. मी काल बघू लागलो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लाडक्या बहिणींची दिशाभूल करण्यासाठी काहीच्या काही आपला आपला व्हिडिओ, आपला कंटेंट चालवण्यासाठी असं काही सांगायचं का, इथे अर्जदार लॉग इनमध्ये जा म्हणे, अर्जदार लॉग इनमध्ये गेल्यानंतर फॉर्म सबमिट करा म्हणे, मग तुमची तक्रार येईल. अरे मूर्खांनो, 50% लाडक्या बहिणींना पैसा आला नाही, एकाला नाही, 50%. जवळपास जर आपल्याकडे जर 2.25 कोटी लाडक्या बहिणी आहेत, तर 2.25 कोटी किंवा 1 कोटी 10 लाख 15 लाख लाडक्या बहिणीलाच पैसा आलाय, बाकीच्यांना अजून पैसा येणं बाकी आहे. आणि हे काय फॉर्मची त्रुटीमुळं नाही आला, सरकारच्या खात्यात पैसे नाहीत. आणखीन एक कालपासून ट्रेंड चालू झाला, बिनकामी ह्यांच्याकडे काय जोर असतो एवढा काय माहीत लाडक्या बहिणींना, सगळं वेड्यात काढायचं. लाडक्या बहिणींनो, खुशखबर तुमच्यासाठी 2 हप्ते म्हणे सोबत येणार, 1,500चे आणि 1,500चे. मला एक गोष्ट सांगा, हे 2 हप्ते कुठून देणार आहेत? ह्यांच्याकडे जुलैला जूनचेच पैसे द्यायला नाही आहेत, तर जुलैचे सोबत कुठून देणार आहेत? थोडा तरी कॉमन सेन्स वापरा, थोडा तरी डोकं वापरा. असं काही होणार नाही आहे. ह्या महिन्यात सगळं लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता येणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज एका परत आमदारांनी आणि मंत्र्यांनी जे आहे या विरोधात आवाज उठवला. यांचं नाव आहे दत्तात्रय भरणे. दत्तात्रय भरणे हे सध्या मंत्रीसुद्धा आहेत, आमदारसुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा आवाज उठवला की लाडक्या बहिणीचे पैसे हे पेंडिंग आहेत आणि मी तात्काळ जिल्ह्यात तालुक्यात जाऊन जे आहे काय प्रॉब्लेम झालाय पाहतो, सरकारने हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. या सगळ्या गोष्टीला जे आहे आता वाचा फुटत आहे, हे पण सरकारचाच मंत्री आहे
काल पण राम शिंदेंनी जे आवाज उठवला ते सुद्धा सरकारचे जे आहे आमदार होते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरू नका. फक्त सरकारच्या तिजोरीत जे आहे बजेट कमी आहे. बजेट कमी असल्यामुळे एक 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 टप्प्याटप्प्यानं जे आहे पैसा पडत आहे. मात्र ही गोष्ट कोणतीच खरी नाही आहे की एकदाच 3,000 भेटणार असा कोणताही शासनाचा निर्णय नाही. आणखीनही कोणती गोष्ट समोर लिगली आली नाही. आदितीताई तटकरे चूप आहेत, बाकीचे मंत्री चूप आहेत. मग आपल्याला कळणार कुठं कोणता ना GR आला, काहीच नाही आलं. हे मनाने जे सांगत आहेत हे ट्रेंड चालवत आहेत. एक तर 3,000 भेटणार, दुसरी गोष्ट आणखीन त्यांनी जे आहे उगाच अर्ज म्हणजे फालतूचं लाडक्या बहिणीला काहीतरी डोकं घुमवायचं आणि अर्ज अर्ज दाखल करा, तुम्ही त्याच्यावर जे आहे फॉर्म सबमिट करा, त्रुटी सबमिट करा. 1.25 कोटी लोकांचे पैसे नाही आलेत आणि आजपर्यंत त्यांचे पैसे रेग्युलर कोणी फॉर्म त्रुटी वगैरे चेक करायचे ज्यांचा आजपर्यंत 1 रुपयासुद्धा आला नाही. पण ज्याचं DBT व्यवस्थित आहे त्यांनी कशाला चेक करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात एक जरी हप्ता आला तरी तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे, तुमचे सगळे KYC पूर्ण आहेत. याच्यामुळं घाबरायची गरज नाही आहे. थोडं लाडक्या बहिणींनी संयमानं घ्या. हप्ता येणार आहे, सगळ्यांना येणार आहे. थोडे दिवस लागतील, टाईम लागेल थोडा, आणखीन 2-4 दिवस लागतील. मात्र सरकारकडून यावर व्यवस्थित स्पष्टीकरण येणारच आहे. तुम्ही काळजी करायची बिलकुलच गरज नाही. काळजी काहीही करू नका, सरकारचं स्पष्टीकरण येणारच आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जसं मला कळायलं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला सध्या सरकारकडे बजेट कमी आहे. मात्र सरकारने काहीतरी केलं, थोडे 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 टप्प्याटप्प्याने द्यायला सुरू केले. आता जे काही येईल ते 1-2 टप्पे जे आहेत आणखीन बाकी असतील ते आज ना उद्या किंवा 15 तारखेपर्यंत असं मला वाटते की पूर्ण होतील. बाकी जे आहे दुसरं काही बजेट आलं किंवा दुसरी काही न्यूज आली, काही GR आलं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवील. मात्र फालतू चॅनलपासून दूर राहा. ट्रस्टेड चॅनलला सबस्क्राईब करा. ऑथेंटिक माहिती घेत जा बिलकुलही. आणि आपला व्हिडिओ चलाव गुमराह करू नये यासाठी लाडक्या बहिणींना मी त्याही यूट्यूबरांना जे आहे सांगतो की उगाच अर्जामध्ये छेडछाड करायला लावू नका, उगाच 3,000च्या भूलथापा देऊ नका. तर लाडक्या बहिणींनो ही होती आजची अपडेट. सरकारच्याच मंत्र्यानं घरचा आहेर दिला आहे. लवकरात लवकर जे आहे आपल्याला पैसे भेटतील. मात्र काल DBT झाल्याचं कोणतंही एक प्रकरण समोर आलं नाही. बाकी जे काय असेल मी तुम्हाला सांगत राहील. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.